नमस्कार, मी सुवर्णा. मी माझ्याच लघुकथेचं अभिवाचन करत आहे आणि कथेचं नाव आहे दातृत्व. जरा विसावू या वळणावर या वळणावर हे गीत सहजच कानावर आले आणि रमा गाण्यातच रममाण झाली. आज बऱ्याच दिवसांनी एवढा निवांत वेळ तिला मिळाला होता. खिडकीजवळच असलेल्या खुर्चीत बसून दूर दूर पाहत होती. ते खिडकीच्या बाहेरचं दृश्य तिच्या मनाला अगदी मोहिनी घालत होतं. अगदी पाहत राहावं एवढं ते सुंदर दृश्य होतं. अगदी मनाला तिच्या ते भुरळ घालत होतं. सगळीकडे हिरवळ दाटली होती. फुलपाखरे रंगीबेरंगी उडत होती. काही छोटे वृक्ष, काही मोठे वृक्ष, रंगीबेरंगी फुले या निसर्गाची शोभा वाढवत होते. साऱ्या नजरा अगदी नजर कैद करावा असा हा नजारा होता. किती अलवार रंग भरलेले असतात या निसर्गात एकाच आभाळाखाली. जणू अगदी श्वास रोखून धरावा असं दृश्य होतं. धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना शब्दरूप आले मुक्या भावनांना. मनातले भाव जागृत झाले रमाच्या. अगदी नवपालवी फुटावी अगदी तशीच साधारण तिन्ही सांजेची वेळ होती. हा क्षण जणू रोमांचक होता आणि रमाची नजर सहज त्या वाकलेल्या वृक्षावर पडली. जणू तो साक्षीदारच होता युगायुगाचा. जणू तो साक्षीदारच होता युगायुगाचा. अनेक उन्हाळे पावसाळे त्याने ते सहन केले होते. जणू तिला असं वाटत होतं की तो मला खुणावतच आहे. आंधी तुफानाशी सामना करून तो स्मित हास्यात जणू उभा आहे अगदी ताठमानेने. अगदी सहजच रमाच्या मनात विचार आले, मनुष्य कितीही मोठा झाला तरी तो वृक्षासारखा महान बनू शकत नाही. वृक्षाचा हौसला बुलंद असतो. मानवाने त्याच्याकडूनच शिकावे जीवन कसे जगायचे. पहा ना, जेव्हा बीजातून हा अंकुरतो तेव्हा हा अगदी नाजूक असतो. अगदी जन्मापासून हा जणू कोणाचा आश्रय घेत नाही. कोणासमोर नतमस्तक मुळीच होत नाही. ऊन वारा पाऊस सगळ्यांना झेलत राहतो. जोपर्यंत हा जिवंत आहे अगदी तोपर्यंत परिस्थितीचा सामना करत असतो. मनुष्य प्राणी अगदी याच्या उलट आहे. स्वतःच्या स्वार्थपूर्तीसाठी तो अगदी नाक घासत असतो, मग तो कितीही शक्तिशाली का असेना. तसेच प्रतिकूल परिस्थितीत तो मनासारखे काम नाही झाले तर धैर्य विश्वास अगदी गमावून बसतो. रमाच्या मनात बरेच असे विचार येत होते. वृक्षास न्याहाळता जाणवले की हा किती धैर्यशाली आहे. जणू रमाला तो तत्वज्ञानच शिकवत होता. तो कुठेही वाढला तरी त्याची मनस्थिती बदलत नाही. जरी तो रस्त्या कडेला वाढला असेल अथवा पर्वतावर वाढला असेल किंवा नदी किनारी वाढला असेल, कुठेही तो मोठा हो, त्याची मानसिकता कधी बदलत नाही. एवढेच काय, हिंस्त्र श्वापद जवळ जरी आले, मग भेड बकरी असू दे किंवा सिंह असू दे, वाघाची डरकाळी असो, तो कोणालाच घाबरत नाही. एवढंच काय, मनुष्यासारखं त्याच्या मनात वाईट विचारसुद्धा येत नाहीत. ते म्हणजे हत्या किंवा आत्महत्या करण्याचं. उलट तो सर्वांनाच सावली देत असतो. दमल्या भागलेल्याला
तसेच जो वाटसरू असो अथवा यात्रेकरू सर्वांनाच अगदी शीतल छाया देत असतो. जणू असे वाटते तो वाटसरूचे स्वागत पुष्प वर्षाव करून करत असतो. जणू तो त्यांना पुढे जा, आगे बढो असाच संदेश देत असतो. रमाच्या मनात असंख्य विचार त्या वृक्षाला पाहत अगदी घिरट्या घालत आहेत. त्या वाकलेल्या वृक्षाला पाहून रमाला जाणवलं की तो जखमी झाल्यामुळं वाकलेला असेल, परंतु त्याचा हौसला बुलंद आहे. त्याच्या फांदीवर चिमण्यांचे घरटे आहे. छोट्या छोट्या चिमण्यांचा चिवचिवाट कानी येत आहे. तो यामुळेच की भयंकर तुफानाशी लढून सुद्धा घरटे सुरक्षित आहे. तो केवळ त्याचा बुलंद हौसला यामुळेच. वृक्ष खऱ्या अर्थाने दातृत्व निभावतो. त्याचा प्रत्येक भाग महत्त्वपूर्ण आहे. फांद्या, फूल, फळ, पाने, मूळ, बुंधा याची कोणी पूजा करतात तर कोणी कुऱ्हाड चालवतो. पण एक असं जाणवलं रमाला, तो कोणताही दुर्व्यवहार मानवाशी करत नाही अथवा अश्रू मुळीच गाळत नाही. मानवाने त्याच्यावर कितीही अत्याचार केले तरी तो जीवनभर दातृत्व निभावत असतो. जणू ज्याप्रमाणे दधीची ऋषींनी देवी देवताचं रक्षण करण्यासाठी जिवंतपणे आपल्या अस्थिचं दान केलं आणि वज्रास्त्र शस्त्र बनवून वत्रासुर राक्षसाचा वध केला, अगदी तसेच वृक्ष स्वार्थी भावना सोडून जणू दातृत्व निभावतो. तो महादाता रूपातच. जणू समर्पित भाव त्याच्यात लपलेले असतात. रमाची खिडकीतून पाहण्याची तंद्री सुरूच होती. तितक्यात पुन्हा आवाज आला. रहे ना रहे हम महका करेंगे, बनके कली बनके सबा बागे वफा में. धन्यवाद.